वर फलंदाजाने देखील या खेळपट्टीवर चांगली बॅटिंग केली। मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर ओमी केणीची बॅटिंग पाहायला मिळाली, त्याचबरोबर नजमुल मंडळ याने देखील चांगली बॅटिंग केली। तर आता मात्र पुन्हा एकदा या मॅचला सुरुवात होते। वरद लॉजिस्टिक रायगड वर्सेस वाशी इंडियन्स आणि त्याचे संघ मालक संजय चौगुले सर उपस्थित आहेत। वाशी इंडियन्स टीम हा नेहमीच नवी मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी ग्रामीण बिग बॅश लीग मध्ये देखील हा संघ नेहमी पाहायला मिळाला होता आणि संजय चौगुले यांचं देखील योगदान असतं सातत्याने, क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय। तर मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना बघा आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे संघ मालक दीपक चव्हाण सरांकडून पारितोषिक आलाय। दिनू कांबळेसाठी 2000चं पारितोषिक आहे। ओमी केणीसाठी देखील 2000चं कॅश प्राइज, 1000चं कॅश प्राइज आणि मुकेश दास याच्यासाठी 1000चं कॅश प्राइज असेल। आपल्या संघ मालक त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय। तर तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। थॉमस डायस आणि त्याच्या समवेत सुनील चावरी। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रवी भुंबक वेगवान गोलंदाज आहे। एक मोठी मॅच पाहायला मिळते। वरद 11 रायगड वर्सेस वाशी इंडियन्स असा मुकाबला। सुमित ढेकळे टीम पाहायला मिळते। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे देखील अनेक खेळाडू देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील। पहिला बॉल अगदी पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा खाली राहिलाय। नो बॉलचा इशारा केला जातोय। ओव्हर स्टेपिंग नो बॉल असावा कदाचित आणि महेंद्र पाटील यांचा इशारा देतोय। फ्री हिटचा इशारा पहिल्याच बॉलवर नो बॉल घोषित केला जातोय। 5 ओव्हरची मॅच आहे। प्रत्येक संघ अगदी मातबर आहे आणि या स्पर्धेसाठी चॅम्पियनशिपसाठी चांगला खेळ करत असताना वेगवान चेंडू आहे। टायमिंग होऊ शकला नाही। नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत सिंगल मिळते। थॉमस डायसने आपलं खातं उघडलंय। पहिली धाव आले बॅटमधून। टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर 2 या आकड्यावर। फ्रीटच्या बॉलवर मोठा फटका खेळू शकला नाही, सिंगल मिळते। सुनील चावरी जर पाहिलं तर अनेक वर्ष या क्रिकेटमध्ये मुरलेला एक मातबर खेळाडू आहे सुनील चावरी। एक डावखुरा फलंदाज। कॅप्टन म्हणून आपण जर पाहिलं तर सुमित ढेकळेला पाहू शकाल। षटक क्रमांक पहिलं रवी भुंबक वेगवान गोलंदाजाच्या यादीमध्ये ह्या खेळाडूचं देखील वर्णी लागते आणि यावेळी देखील वेगाच वर स्वार झाला होता। अगदी चेंडू जातोय लॉंग ऑन रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मिळते। एकेरी दुरीचे क्रिकेट मगाशी म्हटल्याप्रमाणे या खेळपट्टीवर बॅटिंग करणं इतकं सोपं नाहीये। ही फलंदाजासाठी कठीण खेळपट्टी आहे। पुन्हा एकदा भन्नाट वेगाने बीट केलाय थॉमस डायसला। अगदी अखुटप्प्याचा बॉल पडल्यानंतर स्किड झाला आणि थेट यष्टिरक्षकाकडे जातोय। डॉट बॉलची सांगता होतीये। रवी भुंबक पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अगदी घातक गोलंदाज आहे। इथे लाईन पाहावं लागेल। आमचे प्रेक्षक आहेत ते मैदानाच्या आतून चालल्यात, त्यांना विनंती करतो की मैदानाच्या बाहेरून तुम्ही बाहेरचा रस्ता पकडा। इथे देखील ब्लाइंग स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता। बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचला नव्हता आणि खूप चांगला बॉल पाहायला मिळते। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी रवी भुंबक। पावसाचा वेग सुरू आहे, पावसाच्या सरी बरसतात, पण ह्या मैदानाची ड्रेनेज सिस्टम खूप चांगली आहे कारण की कुठेही पाऊस साचत नाहीये। अगदी एका अँगलने पाऊस मात्र बाहेरच्या दिशेने जातोय, त्यामुळेच हा पावसाळी स्पर्धेसाठी खूप चांगला मैदान आहे। पुन्हा एकदा चांगला बॉल, हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला
आणि या खेळपट्टीवर कधी कधी चेंडू बाउन्स होतोय, कधी कधी चेंडू सरबरीन राहतोय. डॉट बॉलची सांगता होती. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना रवी भुंबक वेगवान गोलंदाज. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल रवी भुंबकचं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 4 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विक्की पंढरीनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. धारावी एक्सप्रेस वेगवान गोलंदाजामध्ये या गोलंदाजात देखील बोलबाला राहिलाय. अनेक स्पर्धा अनेक इव्हेंटमध्ये आपल्या वेगाने सामने जिंकून दिलेत. वेगवान गोलंदाज विक्की भोईर. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर वेग धारण केलाय. जरा जे प्रेक्षक आहेत ते फोटोशूट सुरू आहे पवन केणे सोबत, तर प्लीज सगळे प्रेक्षक कृपया आपण ते स्टँड मध्ये बसून घ्या. प्रेक्षक तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज स्टँड मध्ये बसून घ्या. इथे पुल करण्याचा प्रयत्न केला तर सुमित डेकळे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. या मॅचची सुरुवात जर पाहिली तर डॉट बॉलने झाली आणि डॉट बॉलने मात्र ह्या षटकातील 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल जरूर मिळेल. एकेरी दुहीचे क्रिकेट. थॉमस डायस, सुनील चावरी एक मातबर खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्यात. थॉमस डायसला इंजुरी झाली होती, त्यानंतर क्रिकेटपासून काही वर्ष दूर होता, पण पुन्हा एकदा बॅक टू ट्रॅक क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपला दर्जा दाखवत असताना वेगवान चेंडू आहे. बचावातक स्मोक स्ट्रोक खेळला जातोय. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. बघा आतापर्यंत कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी गोलंदाजाने दिली नाही. वाशी इंडियन्स टीम अगदी मातब्बर टीम उभी केली आहे. रवी भुंबक, विक्की भोईर, गंगाधर इंगोले असे 3 प्रमुख गोलंदाज आहेत. यावेळी साफ्टी बार बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. बघा हे शस्त्र हे अस्त्र वापरले जातात पावसाळी स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल स्पर्धा असो. बाउन्सर हा एक अस्त्र नेहमीच पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. टॉप एज चेंडू हवेत आहे. बिहाइंड विकेटवर चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. आणखीन एक अप्रतिम षटक हाताळत असताना विक्की पंढरीनाथ भोईर. धारावी एक्सप्रेस मच्छिंद्र स्मृती धारावी टीम कडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ग्रामीण बिग बॅश लीग आपल्या नावी केली होती आणि त्यामध्ये विशेष भूमिका राहिली आहे. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ॲज अ ऑलराऊंडर विक्की भोईरचा परफॉर्मन्स आम्ही सातत्याने पाहिला आहे. बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर, पण खुल्या गटातील संघामध्ये खेळत असताना ॲज अ गोलंदाज म्हणून विक्की भोईरचा बोलबाला राहिला आहे. वेगवान गोलंदाजी. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय कोशांकित क्षेत्रामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 4 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्यात 5 धावा. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9 धावा. 9 धावा फलकावर लागलेत. पावसाचा जोर सुरू आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटचा घमासान सुरू आहे. ते ग्रामीण क्रिकेट असो किंवा खुल्या गटातील क्रिकेट असो, अनेक टुर्नामेंट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. आणि आज या तुर्भे नगरीमध्ये कामगार नेते आदरणीय चंद्रकांत रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही क्रिकेटची ही मेजवानी तुम्हाला रंगताना दिसते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. रवी भुंबक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आज 88 हा धावसंख्या उच्चांक पाहायला मिळाले 5 षटकामध्ये. इथे बॅटची एज लागली होती आणि नो बॉलचा इशारा केला जातोय. लगातार 2 बाउन्सर चेंडू हाताळले गेलेत.
1 फॉर दी ओव्हरची ताकीद ऑलरेडी दिली होती, त्यामुळेच दुसरा बाउन्सर हा मात्र दंडित केला गेला अंपायरच्या माध्यमातून. गुरुनाथ पाटील, महेंद्र पाटील आणि उदय तांडेल सर हे 3 ऑफिशियल अंपायर या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. सुनील चावरी मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय, ओळखला जातोय, पण आज कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. संघर्षाची लढाई अखेर कधी संपेल याची वाट बघत असताना वरद लॉजिस्टिक खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. काय गोलंदाजी होते, प्रत्येक गोलंदाज हा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. रवी बुंबक असेल, विकी बोईर असेल, आतापर्यंत पण स्कोर जर पाहिला तर 13 धावा धावफलकावर लागलीत. 9 बॉलचा सामना केला थॉमस डायसने. 4 या आकड्यावर खेळतोय सुनील चावरी यांनी 6 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा उभ्या केल्यात. स्ट्रॉंग अपील केली अंपायर, काय इंटरेस्ट दाखवतील यस शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते रवी बुंबकच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. हा वेगवान गोलंदाज आणि या पावसाळी स्पर्धेमध्ये पाऊस पडत असताना आणखीन एक घातक आहे. यावेळी शॉट पुल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. थॉमस डायसच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. चला रिव्ह्यू साठी अंपायर कडे जाय आपण मागणी केली जाते. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय, पण हा खांद्याच्या वर होता की नाही त्याची पाहणी केली जाईल. रवी बुंबकचा वेगवान गोलंदाज आणि इथे अंपायरचा इशारा काय येईल. 1 बाउन्स ऑलरेडी दिले गेले, त्यामुळेच या बॉलवर नो बॉलचा इशारा केला जातोय आणि नो बॉल प्लस षटकार लगवला जातोय. थॉमस डायसच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या आता मात्र 6 ने मुसंडी घेत असताना 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलकावर लागलीत. फ्री हिटचा संधी देखील असेल. थॉमस डायस आता रंगात आलाय, ढंगात आलाय. यावेळी ऑन दी ऑफ फटका पाहू शकाल. काय स्ट्रोक लगावलाय समोरच्या दिशेने सीमारेषे पलीकडे. थॉमस डायसच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बार. षटकार ऑन दी ऑफ फटका पाहू शकाल. काय स्ट्रोक खेळलाय, सुपर स्ट्रोक लगवला जातोय. लाजबाब स्ट्रोक. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 आकड्यावर. इथे पुल केला जातोय, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी म्हणावं लागेल. लगातारच्या 2 षटकारानंतर मात्र रवी बुंबक इथे कमबॅक करत असताना टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. तिसरा षटकाचा खेळ इथे सुरू असताना पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक अंपायर 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिला वाईट, त्यानंतर नो बॉल आला, त्यानंतर सिंगल आली, नंतर डॉट बॉल, नो बॉल प्लीज षटकार, नंतर षटकार आला फ्री हिटवर, त्यानंतर सिंगल आली ना आता डॉट बॉल. म्हणजे 5 बॉल कंप्लीट झालेत. 6वा बॉल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज रवी बुंबक सज्ज होतोय आणि 6वा बॉल देखील डॉट बॉलची सांगता होती. 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. 28 धावा धावफलकावर लागलेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलक 50-55 पर्यंत पोहोचवावं लागेल. आणि आज आपण स्कोर पाहिला तर पहिल्या मॅच पासून 55-56 पर्यंत स्कोर पाहायला मिळाला. एकच मॅच आहे ती 88 पर्यंत पोहोचली होती, पण मागची मॅच ही देखील 55 स्कोर होता. ती मॅच देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर 4 धावांची आवश्यकता असताना मात्र षटकार लगवला गेला दिनू कांबळेच्या बॅटमधून.
म्हणून 50-55 धावा झाल्या तर या खेळपट्टीवर जर तुमची गोलंदाजी चांगली असेल तर नक्कीच त्या मॅचवर तुम्ही पकड निर्माण करू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय राहुल जोगाडिया. टेनिस बॉल क्रिकेटचा नन्ना मुन्ना जादूगर. अगदी कमी वयात ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण केलं, खुल्या गटातील स्पर्धा खेळत असताना या खेळाडूने सगळ्यांना प्रभावित केलं. आखूड टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉलवर बॅटची एज लागली. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 फॉर द ओव्हर. पहिल्या बॉलवर बाउन्सरची ताकद दिली, त्यामुळेच टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 29. 29 आकड्यावर. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राहुल जोगाडिया. वेगवान चेंडू आहे, सबमरीन राहिलाय. अपेक्षा केली होती की हा चेंडू उसळी घेईल, पण त्या अपेक्षेने मात्र चेंडू कुठेतरी खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होते. ही खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीला रीड करणं बॅटरला थोडंसं कठीण जात आहे. फार स्ट्रगल करावा लागतोय. आखूड टप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. सावकाश. डिक्लर झोन मध्ये सिंगल मिळते. रवी भुंबक मे बी असेल, थोडीशी इंजुरी झाली आहे, तर प्लीज पाणी पुरवा. यस, थोडा विश्रांती द्या. चला 12th मॅन, आपण पाणी घेऊन लगेचच जा. बघा, इंजुरी होत असताना पाहायला मिळते. रवी भुंबक एक प्रमुख खेळाडू आहे आणि सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून गंगाधर इंगोले मैदानाच्या आतमध्ये जात असताना यावेळेस ऑन साइडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. थॉमस डाईसच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी ताकदवान फटका लगवला जातोय. थॉमस डायस टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, विजिबल नव्हतं आणि इथे पुन्हा एकदा षटकाराचा इशारा दिला जातोय अंपायरच्या माध्यमातून. कॅच होऊ शकली असती, पण इथे क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. धावसंख्या कुठेतरी थांबल्या होत्या, त्या धावसंख्या बरसत असताना या स्पर्धेतला 47वा षटकार लगवला जातोय थॉमस डायसच्या बॅट मधून. 18 बॉल मध्ये 31 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना राहुल जोगाडियाच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला तर डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. बिनगडी बाद 42 धावा. सुनील चावरी 8 बॉल मध्ये 4 धावा वर खेळतोय आणि 19 बॉल मध्ये 31 धावांचं योगदान देत असताना थॉमस डायस शेवटचं षटक आहे. कुठला गोलंदाज वापरला जाईल? तर नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर कृष्णा तिवारी. अगदी सुमित ढेकळे या खेळाडूला मार्गदर्शन करत असताना कृष्णा तिवारी एक नवीन गोलंदाज वापरला जातोय. अनेक यंगस्टरांना संधी मिळते अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी जर आपण करतो तर पुढच्या अनेक स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. अनुप पाटील यांचं देखील आगमन झालं होतं आणि ते देखील या स्पर्धेतून रजा घेत असताना शेवटचं षटक कृष्णा तिवारी. पहिला बॉल आखूड टप्प्याचा अगदी हाफ ट्रॅकर होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राइक रोटेट केली जाणार नाही.
कारण की कुठलेही स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. वन बाउन्सची ताकीद देखील दिली जाते. अंपायर गुरुनाथ पाटील आणि त्याचबरोबर महेंद्र पाटील हे दोन ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. खास करून मी कौतुक करेन या तिन्ही अंपायरचं. गुरुनाथ पाटील असेल, महेंद्र पाटील असेल आणि उदय तांडेल सर. तिन्ही अंपायरने भरपूर चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट खेळलं आहे. उदय तांडेल सरांचा विचार केला तर व्यावसायिक क्रिकेट देखील ते खेळलेत सारसोळे गावासाठी. कृष्णा तिवारी शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, सिंगल जरूर मिळेल सुनील चावरीला. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 44 आकड्यावर. सुनील चावरी ज्याला आक्रमकता धारण करावी लागेल, पण पहिल्या बॉल पासून बॉल आणि बॅट इथे कुठेतरी रुसली आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुनील चावरीच्या माध्यमातून होतोय, पण त्या प्रयत्नाला यश मात्र मिळत नाही. प्रयत्न करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. टीमची धावसंख्या 44 आकड्यावर. 5 बॉलचा खेळ आहे. या 5 बॉलमध्ये 2 मोठे हिट झाले तर 55 प्लस होतील. चला प्लीज थोडा थांबवा खेळ. आमची ती कार आहे ती मैदानाच्या बाहेर जाताना दिसते. चला मॅच सुरू करा. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. टप्प्याचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक खूप चांगला झेलला जातोय. फलंदाज बाद होतोय. सुनील चावरीचा अखेर संघर्षाची लढाई संपली आणि पहिला धक्का लागतोय वरद 11 रायगड संघाला. फलंदाज सुनील चावरी बॅक टू द डगआउट. चल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वडवली हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट या खेळाडूने देखील गाजवलं. त्यानंतर खुल्या गटातील संघामध्ये देखील या खेळाडूने आपला ठसा उमटवलाय. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. रणबीमध्ये थोडासा अडथळा येतोय कारण की जो गोलंदाजी करणारी जो रिझन आहे त्या रिझन मध्ये थोडंसं पाणी साचलंय, त्यामुळेच ग्रिपिंग करणं कठीण जातोय. पण या कठीण आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा टॉप एज संधी आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. स्वतः सुमित ढेकळे बॉल खाली जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. काय गोलंदाजी करतोय कृष्णा या मॅच मध्ये. थॉमस डायस स्ट्राईक एंडवर येत असताना 31 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, फिंगर रोल केले. अक्कलमंदीचं क्रिकेट. यावेळेस गती नाही तर मतीचा वापर केलाय गोलंदाजाने. अप्रतिम षटक, अप्रतिम गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावा धाव फलकावर लागलेत. सामना स्पीडअप करा. चला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. खुल्या गटातील 8 संघ आज खेळतील. उद्याच्या दिवशी देखील 8 संघ खेळतील आणि उद्या मेगा फायनलचा दिवस असेल. वेगवान चेंडू आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. सिंगल मिळते. कृष्णाने अप्रतिम गोलंदाजी केली. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अगदी थॉमस डायस सारख्या फलंदाजांना जखडून ठेवल्या गेलाय. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. या इनिंगचा शेवटचा आणि अखेरचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. अखेरच्या बॉलवर देखील पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 48 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना वरद 11 रायगड टीमने थॉमस डायस 22 बॉलमध्ये 33 धावांची एक विस्फोटक फलंदाजी. पण सुनील चावरेने या मॅच मध्ये कुठेतरी नाराजी केली कारण की 10 बॉलचा सामना करत असताना मात्र 5 धावाच करू शकला. 47 धावा धावफलकावर लागलेत. 1 गडी बाद. 48 धावांचं टार्गेट उभं केलंय.
तर बघूया वरद 11 रायगड टीम त्यांच्या विरोधामध्ये वाशी इंडियन्स टीम या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया बटवाडीचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राचा कणखर आवाज म्हणजेच चंदू शेट्टे सर येतील मायक्रोफोनवर. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आपल्याला. बाहुबली सुमित ढेकळे आणि जोडीला धडाकेबाज प्रतीक घरत यांना आपण मैदानाच्या दिशेने जाताना पाहतोय. आपण नवी मुंबईच्या तुर्भे गावच्या या रामतनुमाता क्रीडांगणामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी सगळ्यांचं लाडकं नेतृत्व श्री चंद्रकांत शेठ रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण नवी मुंबई नगरीमध्ये पाहतोय. मॅच सुरू आहे दोन बलाढ्य संघांमध्ये. ज्या ठिकाणी एका बाजूला जर पाहिलं तर वरद 11 आणि त्यांच्या विरोधात वाशी इंडियन्स अशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पहिली बॅटिंग करत असताना वरद 11 या टीमने जर पाहिलं तर धावा केलेल्या आहेत 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन धडाकेबाज बॅटरही मैदानात पोहोचलेले आहेत. परंतु पाहूयात क्रिकेटचा खेळ आज कशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळेल. आज तब्बल जर पाहिलं तर या ठिकाणी 88 धावांचा म्हणजे 87 धावांचा विक्रमसुद्धा स्काय रायडर बटवाडीने केला 5 ओव्हरमध्ये. आणि आता पाहायचं या मॅचमध्ये किती धावा बनत आहेत. तसं पाहिलं तर आजच्या दिवसातील सगळ्यात छोटं टार्गेट आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मागील मॅचसुद्धा अगदी अशीच चुरशीची झाली आणि 3 ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना 2 बॉल आणि 8 धावांवर देखील येऊन टिपली होती. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन पाहूयात कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय. इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित मोहिते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. थॉमस डायस टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिल्या षटकासाठी पाहूयात कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. मयूर कारंडे, रणजित फराटे दोन पुणेकर खेळाडूंना देखील या ठिकाणी आम्ही पाहतोय. नरेपार्कची स्पर्धा सुमित यांनी गाजवली होती, त्यानंतर थोडंसं स्ट्रगलही जरूर पाहायला मिळालेलं आहे, परंतु केव्हाही मॅचचं पारडं बदलण्याची क्षमता सुमित ढेकळे यांच्यामध्ये आहे आणि सातत्याने सुमित आणि त्यांचा संघ चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तेच प्रतिस्पर्धी टीमच्या बद्दल देखील म्हणावं लागेल. थॉमस डायस आणि कंपनी, विनायक अब्रस साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला चौगुले साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भोर साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. प्रमय पटेल बॉलिंगसाठी पहिला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. अवंतरच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे अवंतरच्या स्वरूपात या डावाला. सुमित ढेकळे, प्रमय यावेळेला वेगवान बॉल, उसळी देखील होती, शरीराचा वेध घेतला या बॉलने. निर्धाव चेंडूची सांगता.
पुन्हा एकदा रणजित. आणखीन एक चेंडू मात्र रणजित कडून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू देखील. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर त्यांनी संधी निर्माण केली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र त्यांनी कमबॅक केलं. डॉट बॉल या ठिकाणी केलेला आहे. समोर सुमित. यावेळेला थोडीशी अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचतेत नमित आम्हाला कळवत आहेत. 14 धावा धाव फलकावर. एकाला धावा करायच्यात, एकाला धावा रोकायच्यात. आणखीन एक बॉल जो रणजितने यष्टीरक्षकांच्या दिशेने टाकलाय. थोडासा पुढे केला यावेळेला. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता सुमित. रणजित फराटे समोर सुमित ढेकळे. ओहो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु फ्री हिट असल्या कारणाने त्या ठिकाणी बचावले गेले. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल म्हणजे एक धाव तिकडे मिळणार आहे. 16 धावा धावफलकावर. रणजित फराटे या टीम मध्ये मी का खेळतोय दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. अवंतरच्या स्वरूपातील काही धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न रणजित फराटे यांचा आहे. समोर सुमित ढेकळे. पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव. पुन्हा एकदा नो बॉल. काही चेंडू अचूक टप्प्यावर येत आहेत, काही चेंडू जास्त मागे टाकले जात आहेत, उसळी घेत आहेत आणि त्याच्यामुळे अवंतरच्या स्वरूपातील धावा देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रणजित. यावेळेला फुलटॉस. खराब बॉल. चुकीला माफी नाहीये आणि या फुलटॉस बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं जात आहे 6 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रणजित फराटे सुमित ढेकळे यांच्या विरुद्ध एक फुलटॉस बॉल केला आणि त्याचा फायदा त्यांनी या ठिकाणी घेतला. अवंतरच्या स्वरूपात येणाऱ्या धावा या षटकात मोठ्या प्रमाणावर आल्या आणि त्याच्या कारणाने या ठिकाणी धावसंख्या मात्र आता पुढे निघालेली आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील होत आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. रणजित फराटे यांच्याकडून मात्र इकडे काही चुका झाल्यात आणि त्याचा फटका या ठिकाणी बसलेला आहे. नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. यावेळेला फुलटॉस बॉल. त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 27.
अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 षटकं बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. प्रथमेश ठाकरे यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु विक्रांत आलेत. हाही गोलंदाज खूप चर्चेत आहे. मोठमोठ्या संघांमध्ये जागा बनवतो. कमबॅक करावं लागेल. DN नगर अंधेरीच्या या खेळाडूला मॅच संपलेली नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत रंगत असतो आणि त्यामुळे आता गोलंदाज विक्रांतला कमबॅक करण्याची भूमिका या ठिकाणी निभावावी लागेल. पहिला बॉल अखूट टप्प्याचा होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालेत. तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. अजूनही 17 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आज पहिला दिवस. उद्या ओव्हर 40च्या देखील 4 टीम खेळताना पाहायला मिळतील. खुल्या गटातील 4 टीम खेळताना पाहायला मिळतील. आज 8च्या 8 टीम अखिल भारतीय गटातील, व्यावसायिक गटातील अशी 16 संघांची ही स्पर्धा. यावेळेला लांब लचक फटका खेळलाय. बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 6 धावा षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि या 6 धावांची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सहा धावा त्या ठिकाणी घोषित केल्या. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळते. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. तर कमिटीच्या देखील सदस्यांनी कळवलेलं की हा षटकार आहे. चला धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जातोय. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विक्रांत समोर जर पाहिलं तर सुमित ढेकळे. दोन्ही बलाढ्य टीम आहेत, त्यांच्यामधील ही मॅच पाहायला मिळते. पहिली स्पर्धा महेश आणि रवी चंदवनकर यांच्या माध्यमातून नरे पार्कला झाली. वरद संघाने जिंकली होती. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाशी इंडियन्स आपल्याला पाहायला मिळते. सुमित ढेकळे इन ऍक्शन मध्ये. चौतीस धावा धावफलकावर. 14ची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. बाहुबली दहाडतोय आणि आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येतो. ओव्हर पिच बॉल केला सुमितला. सरळ बॅटने क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवतात सुमित आणि सरळ बॅटने मोठा फटका त्या ठिकाणी येतोय. 40 धावा धावफलकावर म्हणजे मॅच जिंकण्यासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो बॉल. 1 धावाही मिळेल. 2 धावा मिळत आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. चला कॅप्टन आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित यायचंय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं वळण देखील घेतलं आणि
12 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. संकेत आलेत. पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी स्वैर 2 धावा येतील. 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मुरबीचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवळ मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल मात्र वळण घेताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 11 मध्ये 4. यावेळेला देखील आपण पाहतोय पण आमच्याकडे वळले. व्हाईट बॉल कळवलाय प्लस अतिरिक्त 1 धाव देखील कळवली आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय हा स्ट्रोक. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी निष्फळ ठरतोय आणि या मॅचला मात्र जिंकलं जात आहे. या 4 धावांनी मॅच फिनिश होते आणि चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि विनंती असेल या ठिकाणी वाशी इंडियन्स राजेश शेट्टी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वाशी इंडियन्स धारावे NSP आणि समोर जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक ओमी केणी आणि समोर जर पाहिलं तर सुमित डेकडे असतील कॅप्टन. चला या टॉस करण्यासाठी.